नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। आजचा विषय म्हणजे परत घेऊन आलेलो आहोत बिग बॉस मराठी सीझन 6। विषय आहे की बिग बॉस मराठी सीझन 6 कोण जिंकणार। अगदी शेवटचा टप्पा आलेला आहे, म्हणजे जवळपास सांगायचं झालं तर 8 ते 10 दिवसाच्या आत आपल्याला सीझन 6 चा विजेता मिळणार आहे। मागची जी हाईप होती आता सध्या ती मिळताना दिसते। भरपूर काही गोष्टी घडताना आपल्याला या सीझनच्या शेवटी दिसतंय। ज्या प्रकारे वाटत होते की अशा गोष्टी घडतील त्या प्रमाणात त्या गोष्टी घडत नाहीयेत। जसं की आपण बघू शकतो की राखी सावंत ही घराच्या बाहेर जाताना दिसली, म्हणजे जी टीआरपी राखी सावंतने परत आणून दिली, म्हणजे सुरुवातीला ती टीआरपी नव्हतीच, असं वाटत होतं की हे सीझन फ्लॉप जाणार। जशी राखी आली टीआरपी नक्की बूस्ट झाला, परंतु ती आता घराच्या बाहेर जाताना आपल्याला दिसली। त्यामुळे कुठेतरी काही बदल घडताना आपल्याला दिसत आहे आणि त्यामुळे आजचा विषय आहे की कोण बिग बॉस मराठी सीझन 6 ची ट्रॉफी उचलणार। अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की करा। चला पुढे बोलूया। तर आता जर बघायचं झालं तर बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये फक्त 6 स्पर्धक बाकी आहेत आणि यामध्ये एक जण अगदी 24 ते 48 तासाच्या आत घराबाहेर परत जाताना आपल्याला दिसणार आहे। अर्थातच पेटी 6वा स्पर्धक उचलतो तो टास्क आता लगेच होणार आहे। 24 ते 48 तासाच्या आत त्यांनी सांगितले आहे आणि त्यानंतर आपल्याला टॉप 5 मिळणार आहे, म्हणजे अगदी 7-8 दिवसाच्या आत आपल्याला विनर घोषित होताना दिसणार आहे। आणि आपण आता जर बघितलं की कोण स्पर्धक बाकी आहे, कारण 7व्या क्रमांकावर राखी आपल्याला घराच्या बाहेर जाताना दिसली, जी की नेहमी म्हणजे तिने हिंदी बिग बॉस केलेला आहे, तिनं मराठी बिग बॉस केलेला आहे। तिचा फक्त एकच फंडा 6वी पोझिशन घ्यायची, पेटी उचलायची। परंतु यावेळेस मराठी बिग बॉस मध्ये काही वेगळं करण्यात आलं। आता तिला काढण्यात आलं का तिला बोलून चालून तिला बाहेर ठेवण्यात आलं, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो, कारण तिच्यामुळे नक्कीच टीआरपी बूस्ट झाली होती। आता कोण स्पर्धक बाकी आहे तर आपण जर बघितलं तर अनुश्री माने बाकी आहे, त्यानंतर तन्वी कोलते आहे, त्यानंतर रेवा आहे, त्यानंतर विशाल आहे, राकेश आहे आणि दीपालीताई आहे। असे 6 जण आता बाकी आहेत। आता यापैकी एक जण आपल्याला पेटी उचलताना दिसणार आहे, एक रक्कम ठरली आहे ती उचलताना दिसणार आहे आणि त्यानंतर आपल्याला मिळणार टॉप 5। तर आपण आता चर्चा करूया की कोण विजेता होऊ शकतं। तर सर्वात जास्त जी चर्चा चालू आहे, सरळ सांगायचं झालं तर सर्वात जास्त ट्रेंडिंग जी व्यक्ती होत आहे ती म्हणजे तन्वी कोलते। तन्वी कोलतेला भरपूर सध्या फॅन फॉलोइंग मिळताना दिसते, सपोर्ट मिळताना आपल्याला दिसतोय। म्हणजे आपण जर बघितलं तर सुरुवातीपासून नक्कीच ती अतिशय चांगली खेळत आलेली आहे। छोट्या मोठ्या चुका नक्कीच घडल्या, भरपूर आरोप सुद्धा झाले, जसं की आपण म्हणू शकतो की प्रभूची सहानुभूती घेण्याचा प्रयत्न तन्वीने केला, म्हणजे प्रभूची जी वोटिंग आहे ती घेण्याचा प्रयत्न केला। प्रभू स्वतःच बाहेर गेला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर तो आरोप सुद्धा कुठेतरी मागं पडताना दिसला। त्यानंतर आपण बघितलं तर भरपूर टास्कमध्ये सुद्धा काही आरोप लावण्यात आले होते, परंतु तन्वी ही सुरुवातीपासून अत्यंत कडक खेळत आलेली होती। विरोधी जे स्पर्धक आहे ते सुद्धा स्तुती करताना आपल्याला दिसले। आता ही चर्चा सुद्धा रंगते की बिग बॉस कुठेतरी हातभार लावताना दिसतोय, असा आरोप सुद्धा होतोय की तन्वीला विजेता करण्यामध्ये बिग बॉस हातभार लावतोय। परंतु सध्या जर आपण बघितलं तर नक्की तिला टक्कर देण्यामध्ये 1-2 स्पर्धक नक्कीच आपल्याला दिसत आहे। आता आपण जर बघितलं तर कोण विरोधक आहे, विरोधक म्हणताना आपण एक वेगळा शब्द नक्कीच वापरू शकतो की टक्कर कोण देत आहे। तर टक्कर देताना पहिला व्यक्ती येतोय तो म्हणजे विशाल। सुरुवातीपासून विशालची स्तुती आपण नक्कीच पाहिली, ॲज अ कॅप्टन पण तो होता आणि एका टीमला एका गटाला तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत आणताना, लीडर म्हणून आणताना आपल्याला दिसला। त्यामुळे विशालची सुद्धा चर्चा होताना दिसते। आता शेवटी जर बघितलं तर विशालला तसं दाखवण्यात आलं निगेटिव्ह। खरं पाहिलं तर त्याने एक टास्कमध्ये किंवा एका गोष्ट अशी केली की त्या गोष्टीमुळे त्याला भरपूर काही सहन करावं लागतंय। जसं की आपण बघू शकतो की त्याने राकेशबद्दल, त्याच्या वैयक्तिक जीवनाबद्दल काही गोष्टी बोलल्या होत्या। त्यानंतर तो आता नॉमिनेशनमध्ये राहणार आहे शेवटपर्यंत, परंतु राकेश सुद्धा बोलला होता खरं आपण जर पाहिलं तर। पण भरपूर अशा चर्चा सुद्धा होती की बिग बॉस स्वतः
बिग बॉस हा शो स्वतः विशालला निगेटिव्ह दाखवण्याचा प्रयत्न करतोय, हा सुद्धा आरोप होतोय. तर वेगवेगळे आरोप नक्कीच होत असतात, परंतु विशाल हा नक्कीच अतिशय कडक, अतिशय चांगला प्लेअर आहे आणि तो सुद्धा विजेता होण्याच्या शर्यतीत नक्कीच आहे. अजून एक व्यक्ती जर बघायचा झाला तर नक्कीच सगळ्यात जास्त जी म्हणून फॅन फॉलोइंग सुद्धा होतीये, वाढतीये, ती म्हणजे अनुश्रीची. अनुश्रीचं स्वतःचं मत नक्की राहतं. नक्कीच एका गटामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेणं, परत स्वतः खेळणं, भरपूर काही गोष्टी तिनं सहन केल्या. नक्कीच अनुश्रीची फॅन फॉलोइंग सुद्धा कडक आहे आणि आतापर्यंत ती टिकलेली आहे. तर अनुश्री सुद्धा विजेती होताना आपल्याला दिसू शकते. तर हे 2-3 स्पर्धक नक्कीच आपल्याला त्या रेसमध्ये दिसत आहे. बाकी आपण जर बघितलं तर रेवाबद्दल बोलायचं झालं तर रेवा मागच्या याच्यामध्ये कॅप्टन होती वीकमध्ये. रेवा विजेताच्या शर्यतीत नक्कीच सध्या तरी दिसत नाहीये. दीपाली ताई सुद्धा आपण जर बघितलं तर दीपाली ताई ह्या खरं पाहिलं तर सागर दादाच्या आधी गेल्या पाहिजे होत्या, अशी सुद्धा चर्चा रंगताना दिसली आहे. आणि दुसरीकडे बघितलं तर राकेशला थोडंसं प्लस मायनस नक्कीच आहे, कारण आधी निगेटिव्ह भरपूर गोष्टी होत्यात. आता कुठेतरी शेवटी त्याचा गेम सुधारला आहे, ह्या चर्चा होत आहे. आणि त्यामुळे जर आपण बघितलं तर तन्वी, अनुश्री आणि विशाल यांच्यामध्ये रेस लागताना दिसते. आणि जी चर्चा रंगती ती म्हणजे तन्वीबद्दलच, की तन्वी विजेता होऊ शकते. तर तुम्हाला या संदर्भात काय वाटतं, कोण जिंकणार? बिग बॉस मराठी सीझन 6 कोण जिंकणार? इथे सहानुभूतीचं कार्ड परत खेळण्यात येणार का, जसं मागच्या सीझनमध्ये खेळण्याचा आरोप झाला होता सूरज चव्हाणबद्दल? तर तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा, कोण विजेता होणार? बाकी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.